पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प पडलेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे वाहतूक आहे आणि अनेक जे माल वाहतूक गाड्या आहेत ते इथे अडकलेले आहेत, कारण की समोर गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। मोठ्या संख्येत वाहनांचे लांब लांब रांगा आपण दृश्यामध्ये बघू शकतो। जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत हे रांगा आहेत आणि माल वाहतूक ट्रक, एस-टी महामंडळाचे बस किंवा खाजगी वाहने जे आहेत ते बंद पडलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो, कारण की भाजीपाल्याचे वाहन किंवा पेट्रोलचे गाड्या किंवा डिझेलचे वाहन आणि दूध सप्लायरचे जे वाहन आहेत ते इथे अडकलेले आहेत आणि कशा प्रकारे आपण बघू शकतो वाहनांमध्ये माल जे आहे ते दिसत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशीच गंभीर परिस्थिती आहे। सध्या गडचिरोली जिल्ह्यातील 19 रस्ते बंद पडलेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।